वैद्यकीय महाविद्यालयास राज्य शासनाची मंजुरी। खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्यास मोठे यश। महाविद्यालयास अहिल्यादेवींचे नाव। खासदार लंके यांनी सादर केला मोकळ्या जागांचा तपशील। अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी संसदेचे लक्ष वेधणाऱ्या खासदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून राज्य शासनाच्या 23 मे रोजीच्या शासन निर्णयानुसार या महाविद्यालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येणार आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असताना अहिल्यानगर जिल्ह्यात हे महाविद्यालय नसल्याने खासदार निलेश लंके यांनी लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर संसदेमध्ये या विषयावर सातत्याने आवाज उठविला होता। या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संबंधित केंद्रीय मंत्र्यांकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्फत खासदार लंके यांनी पाठपुरावा केला होता। केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर दिनांक 6 मे रोजी जिल्ह्यातील चौंडी येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय उभारण्यास मान्यता देण्यात आली होती। दिनांक 23 मे रोजी शासन निर्णय पारित करण्यात आल्याने या महाविद्यालयाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झालाय। राज्यातील पालघर, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलढाणा, अंबरनाथ, भंडारा व हिंगोली येथे शासकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत 28 जून 2023 व 19 सप्टेंबर 2023 रोजी मान्यता प्रदान करण्यात येऊन त्या संदर्भातील शासन निर्णय 14 जुलै 2023 व 1 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आले होते। त्याचवेळी अहिल्यानगर जिल्ह्यात सुयोग्य जागेचे कारण पुढे करून या महाविद्यालयास परवानगी देण्यात आली नव्हती। त्याविरोधात खासदार लंके यांनी आवाज उठवल्यानंतर चौंडी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहिल्यानगरच्या महाविद्यालयास मान्यता देण्यात आली। सुयोग्य जागेचे कारण पुढे करून अहिल्यानगरच्या महाविद्यालयास परवानगी नाकारल्यानंतर खासदार लंके यांनी या महाविद्यालयासाठी पाठपुरावा केला। थेट पंतप्रधानांपर्यंत कैफियत मांडण्यात आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने महाविद्यालयाच्या उभारणीस मान्यता दिली। त्यानंतर हे महाविद्यालय नगर शहर सोडून शिर्डी येथे नेण्याचा घाट घातला गेला। ही बाब लक्षात आल्यानंतर खासदार लंके यांनी त्यास प्रखर विरोध दर्शवत हे महाविद्यालय सर्व जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने नगर शहराच्या 10 ते 15 किलोमीटरच्या परिघातच उभारले जावे अशी आग्रही मागणी गेल्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। नगर शहराच्या परिघात सुयोग्य जागा नसल्याचे प्रशासनाकडून भासविले जात असल्याचे लक्षात येताच खासदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नगर शहराच्या परिघात उपलब्ध असलेल्या जागांचा तपशील सादर केला। त्यामध्ये आरणगाव तालुका नगर, वडगाव गुप्ता तालुका नगर, कांदा मार्केट जवळ केडगाव, वाळुंज पारगाव तालुका नगर, बिळद तालुका नगर, संभाजीनगर रस्त्यावरील इंद्रायणी हॉटेल जवळ निंबळक तालुका नगर, चास तालुका नगर, पिंपळगाव माळवी तालुका नगर, देहरे तालुका नगर या जागांचा समावेश आहे। आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा, सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड।